राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सहवासात राहणारे स्वर्गीय मारोतराव नागोजी दरोई यांनी 25 वर्षांपूर्वी गुरुदेव सेवा भजनी मंडळाची स्थापना केली। या भजनी मंडळात फक्त 5च माणसे असायची, परंतु आज या गुरुदेव सेवा भजनी मंडळाचे रूपांतर वटवृक्षात झाले। राष्ट्रसंतांच्या विचारांवर कृती करत गेल्या अनेक वर्षांपासून कार्तिक महिन्यात गुरुदेव भजन मंडळाकडून काकड आरती काढण्यात येते। ही काकड आरती सकाळी 4 वाजता हनुमान मंदिर बारीपुरा येथून राम मंदिर, विठ्ठल मंदिर, गणपती मठ, दुर्गा मंदिर, मुंगसाजी मंदिर, हनुमान मंदिर, दत्त मंदिर करून हनुमान मंदिरात दररोज या काकड आरतीचा समारोप होत असे। परंतु काही महिन्यांपासून कोरोना संकट आल्यामुळे मोजकीच भजन मंडळी बारीपुरा येथील हनुमान मंदिरात दैनंदिन काकड आरती करत होती। या काकड आरतीचा शेवटचा दिवस असल्यामुळे ही काकड आरती शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात आली। या काकड आरतीत रस्त्याने राष्ट्रसंतांची भजने म्हटली गेली। या काकड आरतीची सांगता हनुमान मंदिरात करण्यात आली। यावेळी दिवाकर पाटमासे, वसंत कसंबे, हरिभाऊ कसंबे, नारायण सुने, नारायण इंगोले, विजय दरोई, प्रमोद पाटमासे, विनोद पाटमासे, राजू सुरजोसे, अशोक दुधे, दिलीप नाईकर, दीपक आडे, मच्छिंद्र पाटील, सुरेश दरोई, साव, विलास गोजे, प्रीतम पाटील, लक्ष्मण चिरडे, रोहन नागपुरे, अशोक निकोरे, सोनोने इत्यादी गुरुदेव भजनी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते। दरवर्षीप्रमाणे हनुमान मंदिर बारीपुरा येथून कार्तिक महिन्यामध्ये काकड आरतीचं आयोजन केलं जात होतं आणि असतात, परंतु यावर्षी या कोरोनाच्या संकटामुळे आम्ही गावात न फिरता मंदिरामध्येच ही काकड आरतीचं आयोजन केलेलं आहे। कारण कोरोना यामध्ये कोणाला त्याचा संपर्क होऊ नये या दृष्टीने आम्ही गावामध्ये कोणत्याही प्रकारे केलेले नाही। तसेच आज बरेच वर्षानंतर हा काकडा बरेच दिवसापासून तयार असतो। यावर्षी आज आखरी त्याची सांगता असल्यामुळे समारोप हा गावामध्ये फिरून फेरी मारून हा आता सांगताचा कार्यक्रम इथे केलेला आहे। विदर्भ न्यूज नेट।